रामकृष्ण हरी. आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी आपण देवीच्या कुष्मांडा या अवताराची उपासना करत असतो. कुष्मांडा या शब्दाचा विग्रह केला तर कु म्हणजे छोटा, उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंडा म्हणजे बीज. असं म्हटलं जातं की देवीच्या याच रूपाने जेव्हा काही नव्हतं तेव्हा विश्व निर्माण केलं होतं. एका बीजातून ही सृष्टी निर्माण झाली. आपण या देवीची तुलना एका गर्भवती महिलेशी करू शकतो. जसं की देवी शून्यातून विश्व निर्माण करतीये, एखाद्या बीजातून विश्व निर्माण करतीये, तसंच एक स्त्री आपल्या गर्भातून एक नवजीवन निर्माण करते. आपण पाहू शकतो की देवीच्या या रूपामध्ये देवी मडकं घेऊन बसलेली आहे. मडकं म्हणजे घट, एक नवजीवन, देह. आपण त्याला देह म्हणू शकतो. म्हणूनच आपण या देवीची तुलना गर्भवती महिलेशी करतो. रामकृष्ण हरी.